किन्नर हे तृतीयपंथीच असतो असं नाही. किन्नर हे मूळ शास्त्रात बघितलं तर ही उपदेवता आहे. किन्नराबरोबर किन्नरी आहेत, गंधर्व आहेत, अप्सरा आहेत, ही उपदेवता आहेत. यक्ष आहेत, यक्षिणी आहेत, जोगिनी आहेत, जोगी आहेत, त्याच्या जोगिनी आहेत. बरोबर. पण त्याच्यावरती पण डिस्कशन करणारच आहोत पुढे. बट हे एक गोष्ट विचारायची होती, जसं तुम्ही सांगितलं की महामंडलेश्वर पण आजकाल ह्याच्यामध्ये बनत. अहो ते एका दिवसात होता तो. आज तुम्ही गेलात त्यांच्या याला संमेलनाला, काय असेल माहित नाही, काय त्यांची दक्षिणा असेल का फ्रीमध्ये करतात ते आपल्याला माहित नाही. का दुसऱ्या याच्यात युट्यूबला नाही तर इष्टाला बघितलं फलाना धमका किन्नर आखाड्याचा महामंडलेश्वर 1008, 108 श्री श्री, कोण आचार्य, कोण महंत, कोण डॉक्टर, आता तर पदवी लावायला आले डॉक्टर. कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही डिग्री घेतली तर सांगा. कोणत्या शास्त्रावर PhD केली तेव्हा तुम्हाला डॉक्टरी पदवी भेटली हो. आणि देताना ती कशी दिली आणि त्यांना महामंडलेश्वर त्यांची काय योग्यता बघितली. लोक म्हणजे उठसूट आजकाल कोण पण 25-30 वर्ष गुरुकुलात साधू संन्यासी घासतायत बरोबर त्यांच्या गुरुच्या आखाड्यामध्ये. तेव्हा कुठेतरी आखाड्यामध्ये त्याला महामंडलेश्वर, ते बी त्याची 10 वेळा परीक्षा होते, शास्त्रातून परीक्षा होते, संवाद साधले जातात, त्याला एक शास्त्रातले प्रश्न उत्तर विचारले जातात, तेवढा अभ्यास लागतो वेदांचा. अहो आताचे महामंडलेश्वर महाराष्ट्रात जे झाले, आता त्या महामंडलेश्वर वारकऱ्यांना बी करा. मोठमोठे जे कीर्तनकार आहेत, व्हॅलिड पॉइंट. बरोबर. आज ज्ञानेश्वरी कंठस्थ आहेत त्यांच्या. वारकरी संप्रदायातले जे मोठमोठे कीर्तनकार आहेत त्यांची ज्ञानेश्वरी पूर्ण पाठ आहेत, हरिपाठ पाठ आहेत. मग त्यांना का करत नाहीत. अहो यांना सांगा श्रीसूतक बोलायला. एखाद्या महामंडलेश्वरला सांगा एखादं श्रीसूतक बोला किंवा अर्घ्य स्तोत्र बोला. की तुम्ही शिवाचे भक्त सांगता ना, महाकालचे भक्त, मग तांडव स्तोत्र बोला. और हनुमान चालीसा कोणी बोलेल. हनुमान चालीसा बोलल्यामुळे तुम्ही रामाचं नाव घेता ना, राम रक्षक स्तोत्र बोला.